आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शिवकुमार सर, तुम्ही इथे? आणि तुम्हाला कसं कळलं आम्ही इथे राहतोय ते? रूपाने कॉल केला होता मला. हो ताई साहेब, मीच त्यांना सांगितलं होतं. माझं असं इथे येणं तुम्हाला आवडलं नाही का मॅडम? अहो नाही, तसं नाहीये. आपल्याला कोणीतरी भेटायला आलंय हे पाहून मला खूप छान वाटलं. आणि हे काय सगळं हातात? हे तुमच्यासाठी थोडं रेशनिंगचं सामान आणलंय. प्लीज नाही म्हणू नका. रूपा, ते घेऊन जा. हो. रूपा, ते. हा ताई साहेब. शिवकुमार सर आलेत, त्यांच्यासाठी कॉफी मिळेल? अहो ताई साहेब, असं काय विचारताय? तुम्ही हक्काने सांगायचं आणि मी घेऊन येते. आणि हे घेऊन जाता येईल का तुला? हो, द्या ना. हो, तुम्ही बसा ना. तुमची मुलगी कुठे दिसत नाही मॅडम? शक्ती? आदिती. आदिती असेल ना इथेच, ती मागे खेळत असेल. बाकी काय बोलणार मॅडम? तुमच्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल कळलं आणि खरंच खूप वाईट वाटलं. खरं तर तुम्ही कधीच कोणाच्या आध्यात मध्यात नसताना हे सगळे तुमच्या मागे का लागले हेच कळत नाही. इथे माझ्या बरोबर राहणारी माझीच माणसं कधी माझ्याशी चांगलं वागली नाहीत. बाहेरच्या शत्रूंकडून काय अपेक्षा करणार ना? शत्रू म्हणून ती श्रुतिका करेक्टच वागली. मी काय म्हणते सर, आता ती जे काही बोलतीये त्यात खरंच काही तथ्य आहे का? कारण तुम्हीच होता दादा सोबत. त्यांचं खरंच एकमेकांवर इतकं प्रेम होतं की त्यांनी कुणालाही न सांगता एकमेकांची लग्न केलं? नाही मॅडम, मला असं नाही वाटत. तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय सांगू शकता? कारण जे काय घडलंय ते बऱ्यापैकी माझ्या समोरच घडलेलं आहे. मला तर तो दिवस अजूनही आठवतो, ज्या दिवशी साहेबांनी श्रुतिकाच्या फॅमिलीबद्दल माझ्याकडे चौकशी केली होती. सर, मला बोलवलं तुम्ही? बस, मला थोडी माहिती हवी होती. बोला ना सर. बाबांच्या वेळेपासून आपल्या ऑफिसमध्ये सुधाकर काका होते ना? हो, ते मोठे साहेबांचे मित्रच होते, माहित आहे मला. पण त्यांचं काय सर? बरेच दिवस झाले ते ऑफिसमध्ये दिसले नाहीत. हल्ली येत नाहीत का ऑफिसला? नाही, आजकाल ते आजारी असतात. म्हणजे मला त्यांच्याबद्दल शेवटचं कळलं तेव्हा ते हॉस्पिटलला ऍडमिट होते. अच्छा, तुम्ही काम करा, जातीने लक्ष घाला. त्यांना काय हवं नको ते बघा, त्यांची चौकशी करा आणि त्यांच्या हॉस्पिटलचं जे काही बिल असेल ते आपल्या ऑफिस एक्सपेन्स मधनं द्या. ओके सर. ते पुन्हा ऑफिस कधीपर्यंत साधारण जॉईन करतील, काय अंदाज? नाही सर, त्यांचं वय आणि त्यांचं आजारपण पाहता ते पुन्हा जॉईन करतील असं मला तरी वाटत नाही. म्हणजे या विषयावर मी तुमच्याशी बोलणारच होतो. त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे? त्यांचं आजारपण, मुलीचं शिक्षण, त्या मुलाला जुगाराचं व्यसन आहे. एकंदरीत सर आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. अरे बापरे, असं असेल तर सगळंच अवघड आहे. मुलीचं शिक्षण किती झालंय? यावर्षी ती शेवटच्या वर्षाला होती. एक काम करा, तिला तिचे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन ऑफिसला बोलवा. बघू आपल्याकडे काही ओपनिंग असेल तर तिला एखादा जॉब देऊ. तेवढं सुधाकर काकांनाही मदत होईल. आणि शिवकुमार, मी जी सांगितली ती सगळी कामं आजच्या आजच झाली पाहिजेत. हो सर, नक्की. हॅलो. त्या राघवेंद्र सरदेशपांडेने आज तुला भेटायला बोलवलंय ना? हो. पण त्याचं नक्की काय काम? ते आता भेटल्याशिवाय कसं कळणार? आपल्या बाबांच्या कंपनीतला बॉस, याच्या पलीकडे मी पण त्याला ओळखत नाही. मला तर वाटतंय त्याने तुला नोकरीसाठी बोलवलं असणार आहे. अरे मग चांगलंच आहे ना. पण एवढं पुरेसं नाहीये.
म्हणजे तुझं क्वालिफिकेशन बघता तो तुला काम देणार, मग तू सतत त्याच्या आजूबाजूला असणार, तुझं त्याच्याकडे लक्ष असणार आणि त्याचंही तुझ्याकडे नक्कीच लक्ष असणार. काय बडबडतोयस? सुंदर आहेस, एज्युकेटेड आहेस. मला वाटतंय तुला त्याला पटवायला फार वेळ नाही लागणार. एकदा का तू त्याला ट्रॅप केलंस ना की तो तुझा होईल आणि त्याची कंपनी सुद्धा तुझी होईल. हे बघ रॉकी, हे जर तू मला चिडवायला बोलत असशील ना तर तुझे शब्द तुझ्याकडेच ठेव. अरे त्यांचं वय पाहता त्यांना सर नाही अंकल बोलावं असं वाटतं. पिकलेले केस, पिकलेली दाढी, हे सगळं बघून फ्रेंडशिप करायची इच्छा होणार नाही माझी. मी सिरियसली बोलतोय. त्याला पटव, त्याच्याशी लग्न कर आणि एकदा का कायदेशीर लग्न झालं की तू तुझ्या बॉयफ्रेंड सोबत हवी ती मजा कर. शी, काय बोलतोयस तू? स्वतःच्या सख्ख्या बहिणीबद्दल अशी भाषा वापरतोयस? मला ना फक्त पैशाची प्रॅक्टिकल भाषा कळते. मी जे काय बोलतोय ना ते एकदा लक्ष देऊन ऐक. आपल्या बाबांनी एवढे कष्ट घेतले तरी आपण गरीब का? कारण प्रत्येक वेळी त्यांचा प्रामाणिकपणा आडवा आला आणि तेच आपल्याला बदलायचंय. देवाने तुला गरिबीसोबत अप्रतिम सौंदर्य दिलंय आणि त्या राघवेंद्रला ना या वयात तुझ्यासारखी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि मला वाटतंय या तुझ्या सौंदर्याचा ना फायदा घेऊन त्याला फसवायला हवंस. आणि जर का असं घडलं तर मला खात्री आहे येणाऱ्या 7 पिढ्या नक्कीच तुझी आठवण काढतील. एक्सक्यूज मी सर. येस, मैं कम इन? कम इन. थँक्यू. सर, मी श्रुतिका. तुमच्या कंपनीतून मला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. गुड. सगळ्या प्रश्नांची अगदी छान उत्तरं दिलीस. थँक्यू सर. शिवकुमार, तुला काही विचारायचं आहे? नाही सर. मग उद्यापासून जॉईन करायला सांगूयात? येस सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तू सुधाकर काकांची मुलगी म्हणून हा जॉब तुला द्यायचा हे आम्ही आधीच ठरवलं होतं. तुझं क्वालिफिकेशन बघता ही नोकरी आम्ही तुला दिली असं म्हणण्यापेक्षा तू ही नोकरी कमवलीस असं म्हणणं मला जास्त आवडेल. थँक्यू सर. तुला इतर काही हॉबीज वगैरे? आय लव्ह कुकिंग. मला जेवण बनवायला फार आवडतं आणि जेवण बनवून इतरांना खाऊ घालायला जास्त आवडतं. म्हणजे जेवण बनवायला आणि लोकांना खाऊ घालायला हे तर तू तुझ्या आईचे गुण उचललेत. हो सर, पण तुम्हाला कसं माहीत? सुधाकर काकांमुळे. त्यांच्यामुळे तुझ्या आईच्या हातचे खूप सारे पदार्थ मी खाल्लेत. म्हणजे तुझी आई सुगरण ही तिची दुसरी ओळख आणि खिमा तर आय थिंक तिची स्पेशालिटी होती. म्हणजे मला आठवते मी एकदा खिमा खाण्यासाठी म्हणून तुमच्या घरी आलो होतो. काय सांगता सर? छान. म्हणजे मला खिमा खूप आवडतो. ती मला आवडणारी टेस्ट जर का असेल तर मी कुठेही जाऊ शकतो खिमा खायला. सर, मी सुद्धा अगदी माझ्या आईसारखा खिमा बनवते. तुम्हाला आता इतर कुठेही जायची गरज नाहीये. इनफॅक्ट मी उद्याच तुमच्यासाठी खिमा बनवून घेऊन येईन. दॅट्स ग्रेट. हॅलो सर, श्रुतिका बोलते. बोल श्रुतिका. सर, तुम्ही जेवायला येताय ना? जेवायला नाही, ऍक्च्युली लंच साठी मी बाहेर जाणार आहे. पण सर, मी काल तुम्हाला म्हणाले होते ना
की तुमच्या आवडीचा खिमा बनवून घेऊन येईन म्हणून. मी तुमच्यासाठी अगदी आई बनवते तसाच खिमा बनवून घेऊन आले. इनफॅक्ट मी सगळी तयारी सुद्धा केली इकडे. आणि आता तुम्हीच नाही येणार म्हणताय. प्लीज या ना सर. तुम्ही नाही आलात तर मला खरंच खूप वाईट वाटेल. तू कॅफेटेरियामध्येच? नाही सर, ॲक्च्युली मी गार्डनमध्ये बसले. कॅफेटेरियामध्ये सगळे असतील ना, आणि मी खिमा फक्त आपल्या दोघांसाठीच घेऊन आले. म्हणून तुम्ही पण प्लीज गार्डनमध्येच याल. ठीक आहे, येतो मी. ओके सर. सॉरी सर, मला थोडा यायला उशीर झाला. चला निघूया. कुठे? हो सर, लंचला आपण बाहेर जाणार आहोत ना. लंच? अरे हा, सॉरी, मी विसरलोच होतो. ठीक आहे, निघूया. नाही, मला आज माझा उपवास आहे. पण सर, याआधी आजच्या दिवशी तुमचा कधीच उपवास नव्हता. अरे मला एवढंच एकाने सांगितलं की ह्या दिवशी उपवास करायचा, कुलदैवतेचा चांगला असतो म्हणून मग चालू केला आजपासून. ठीक आहे, मग मी निघू. ओके. मी खिमा आणलाय म्हटल्यावर तुम्ही नक्की येणार हे माहित होतं मला. मी आलोय, पण खरं तर मी आज खिमा नाही खाऊ शकणार. का सर? डाएट चाललंय ना माझं सध्या. सो. अच्छा, म्हणजे मी यांना जेवणासाठी आग्रह करावा म्हणून हे सगळं नाटक सुरू आहे. तर ठीक आहे, मी पण आता यांची मजाच घेते. सर, पण तुम्ही नक्की जेवणार नाही आहात? हा, म्हणजे नक्की नाही जेवणार. पण सर, तुमची हरकत नसेल तर मी जेवून घेऊ का? येस प्लीज, ऑफकोर्स. ओके, ठीक आहे सर. आता तुम्ही नाही जेवत आहात तर मी जेवून घेते. मला खूप भूक लागली. या. एक मिनिट, रिलॅक्स. पाणी. यू ओके? नाही. काय झालं? काय होतंय? माझ्या पोटात खूप दुखतंय. पोटात कसं काय दुखायला लागलं अचानक? ते काय ना सर, सगळ्याच गोष्टींना शारीरिक कारणं नसतात ना, काही कारणं मानसिकही असतात. सॉरी, काय म्हणायचं मला नाही कळलं. आता तुम्ही जेवत नाही आहात, मग मला खूप वाईट वाटतंय आणि म्हणून माझ्या पोटात दुखतंय. तुमच्या आवडीचा खिमा आणलाय, 2 घास तरी खाऊन घ्या. तुमच्यासाठी नाही, पण मी म्हणते म्हणून माझ्यासाठी तरी. तुझा एवढाच आग्रह असेल तर खाईन मी थोडंसं. ओके, हेच ऐकण्यासाठी मी केव्हापासून वाट पाहत होते. सुपर्ब. किमा असावा तर असा झणझणीत. आवडलं ना तुम्हाला? यापेक्षा चांगली टेस्ट किम्याची असूच शकत नाही. सर, तुम्हाला इतका आवडला असेल तर मी तुमच्यासाठी रोज घेऊन येईन. पण गुरुवार आणि रविवार सोडून. ओके? ओके, गुरुवारी तुमचा उपवास असतो हे माहिती आहे मला, पण रविवारी का? रविवार तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचा हक्काचा वार आहे ना. रविवारी ऑफिसला सुट्टी असते ना, मग किमा कसा आणणार तू? पण सर, आपण ऑफिस बाहेर सुद्धा भेटू शकतो ना. तुम्ही काही बोलला नाहीत सर. ऑफिस बाहेर आपण भेटू शकतो ना. भेटू शकतो ना. भेटूया, नक्की भेटूया. एनिवे, थँक्स फॉर युअर ट्रीट. मला निघायला हवं.
आलास लंच करून? हो सर, आजचा मेनू तुम्हाला खूप आवडला असता, पण आज नेमका तुमचा उपवास. सॉरी. खिमा मस्त होता. खिमा? सर आज तुमचा उपवास ना, खिमा वगैरे काय म्हणताय? काल जो खिमा खाल्ला ना रात्री, तो खूप छान होता. अजून ढेकर येत आहेत त्याचे. एनिवे, तुझ्याशी काय बोलत बसलोय, काम आहेत मला. एक मिनिट. बोला ना मॅडम. आतापर्यंत तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं आलंय माझ्या लक्षात. मला तिच्या जेवणाच्या प्लॅनिंग बद्दल विचारायचं होतं. विचारा. चांगलं जेवण हा दादाचा वीक पॉइंट होता. हो, मलाही ते माहिती आहे. त्याबद्दल तिलाही कळलं असेल का? नाही म्हणजे तिने त्याच्यासाठी खिमा वगैरे आणणं, रोज जेवणासाठी आग्रह करणं, या सगळ्या मागे तिचं काही प्लॅनिंग होतं का? काय वाटतं तुम्हाला? मी याआधी या सगळ्या प्रकाराकडे सिरियसली असं कधी पाहिलंच नव्हतं, पण यापुढे ज्या काही घटना घडल्या त्या मात्र विचार करायला भाग पाडणाऱ्या होत्या. वाजले किती? 1 तास उशीर झालाय. सॉरी सर, माझं एक काम होतं, पण मला उशीर होणार आहे याची कल्पना मी राघवेंद्र सरांना दिली होती. राघवेंद्र सर माझे सिनियर आहेत आणि मी तुझा सिनियर आहे. हे सुट्ट्या घेणं, उशिरा येण्यापर्यंत जेवढं काय आहे ना, ते सगळं तू मला सांगणार आहेस. सरांना काय सांगायचं ते मी सांगेन, कळलं? ओके सर. हा, अजून एक महत्वाचं, हे असं घरून डबा घेऊन येणं, गार्डनमध्ये बसून जेवणं, उशिरा येणं, हे सगळं ह्या ऑफिसमध्ये नाही चालणार. तुला ऑफिस जॉईन करून फक्त 2 दिवस झालेत आणि ह्या 2 दिवसात तुझ्याबद्दल खूप तक्रारी यायला लागल्यात. यापुढे काळजी घ्या. हा, बोलतोय. राघवेंद्रच्या बाबतीत आपण जे काही ठरवलंय तसंच होतंय आणि सावस पण आपल्या जाळ्यात फसतंय. पण हा शिवकुमार आहे ना, माझ्या डोक्यात जातोय. असं वाटतं माझ्यावर पाळतच ठेवू नये तो. ताई, तू त्या शिवकुमारची अजिबात काळजी करू नकोस. तू फक्त राघवेंद्रकडे लक्ष दे. तो शिवकुमार तुझ्यावर पाळत ठेवून आहे ना, पण मी कधीपासून त्याच्यावर पाळत ठेवून आहे त्याला माहित नाही. मी बरोबर त्याचा बंदोबस्त करतो. ए, तू आमच्यामध्ये काय येतोस रे? हे मिस्टर, तुझी गाडी माझ्या गाडीच्या समोर आली आहे, हे मी तुला विचारायला हवं. आपण या गाडीबद्दल बोलत नाहीये, तुझ्या ऑफिस मधल्या वागण्याबद्दल बोलतोय. म्हणजे तू तुझ्या पोस्टने मोठा असलास तरीही तू कंपनीमध्ये एम्प्लॉई आहेस. तू फक्त तुझं काम करायचं. आपल्या बहिणीच्या मॅटरमध्ये अजिबात पडायचं नाही. तुझी बहीण? कोण तुझी बहीण? श्रुतिका आपली बहीण आहे. आणि आपल्याला असं कळलंय की तू तिला दम दिलास राघवेंद्र पासून दूर राहायचं म्हणून. खरंय का? कसं आहे मित्रा, राघवेंद्र आणि आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. त्याच्या बाबांनी आणि माझ्या बाबांनी मिळून एकत्र फॅक्टरी सुरू केली आहे. आपल्या फॅमिलीचा खूप मोठा इतिहास आहे, ते तुला माहित नसेल आणि तुला सांगावं असं मला वाटत पण नाही. मलाही ते समजून घेण्यात फार इंटरेस्ट नाहीये. मग माझ्या बहिणीला कशाला त्रास देतो रे? कसं आहे मित्रा, मला माहित आहे तुझ्या बाबांनी ह्या कंपनीसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत, पण त्यासाठी पेमेंटच्या स्वरूपात जो काही मोबदला द्यायचा होता ना, तो दिलेला आहे. आता राहिला प्रश्न तुझ्या बहिणीचा, तर ती एक एम्प्लॉई आहे आणि ती एक एम्प्लॉय म्हणून तिने तिच्या लिमिटमध्ये राहायलाच हवं ना. ए, ही लिमिट बिमिट आपल्याकडे नाही बोलायची. हा, तू माझ्या बहिणीच्या बाबतीत लिमिटमध्ये राहायचं हेच तुला सांगायला मी इथे आलोय, कळलं का? आणि यानंतर आपल्या बहिणीने तुझी आपल्याकडे तक्रार केली की तू संपला म्हणून समज. आणि तुझी फॅमिली आहे ना, तिला पण सुखाने जगू देणार नाही. लक्षात ठेवा. आवरलं का तुझं? झालंच आहे. ते यायची वेळ झालीये. तू येण्याआधी आज तुला काय करायचंय हे पुन्हा रिपीट सांगतो. तू आल्यानंतर हे ज्यूस तू आग्रहाने त्याला देणार आहेस आणि ज्यूस पिल्यानंतर 5-10 मिनिटात त्याला गुंगी येणार आहे आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत आक्षेपार्ह फोटो काढायचे. झालं समाधान?
की अजून काही सांगायचंय तुला? हे बघ, मी जे काय ऑल दी बेस्ट. हॅलो सर. हाय. या ना, बस. आमच्या गरीबाच्या घरात तुमचं स्वागत आहे. श्रुतिका, मी इथे तुझा बॉस म्हणून नाही आलोय, तुझा मित्र म्हणून आलोय. सो मला ऑकवर्ड वाटेल असं प्लीज नको ना बोलूस. नाही सर, पण मी एकतर श्रीमंत गरीब वगैरे असं काही मानत नाही, त्यामुळे प्लीज. मी तुम्हाला एक फोन केला आणि तुम्ही धडक निघून आलात, त्यावरून आलं माझ्या लक्षात. तरी तू असं बोललीस? सॉरी सर, पुन्हा नाही बोलणार. जेवणाला अजून वेळ आहे, मी तुमच्यासाठी ज्यूस आणू का? चालेल. हां, ओके. थँक्यू.